त्यानंतर त्यांचे प्रशिक्षक, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र हो, आजचा हा क्वार्टर फायनलचा दिवस आहे. उद्या सेमी आणि फायनल आपल्याला बघायला मिळतील आणि जशी जशी ही मॅच म्हणजे जसे जसे दिवस पुढे जातील तशी तशी चुरस वाढणार आहे. आणि जे आयकॉन तुमचे पसंतीता आहेत, जे खेळाडू तुमचे पसंतीता आहेत, त्यांना चीअरअप करण्यासाठी आपण स्टे ट्यून राहा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. VVKPL घेऊन जातोय सरळ या मॅचच्या पहिल्या टीमच्या एंट्रीकडे. ग्रँड एंट्री होणार आहे त्या पहिल्या टीमची. सो तयार आहेत का? सो फर्स्ट मॅच ऑफ द डे. The first match of the day. The first team of the first match and the team name is VV Panther. Please come. जोरदार टाळ्या. टाळ्या वाजल्या पाहिजेत. हो, प्रतीक जाधव आणि टीम तयार आहे, सज्ज झाले योग्य सरांच्या सोबतीने. आणि त्या टीम समोर दोन हात काढण्यासाठी सज्ज होणार आहे. आणि त्या टीमचं नाव आहे द सेकंड टीम ऑफ द मॅच. द टीम नेम इज गुरुदत्त वॉरियर्स. प्लीज कम. अरे टाळ्या वाजवा. गुरुदत्त वॉरियर्स, स्वरूप मात्रे टीम, संघ मालक रचित पाटील आणि नितेश पाटील यांचा हा संघ. चला, वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत VVKPL मध्ये. आणि पहिली मॅच आपल्या भेटीला येते. या पहिल्या मॅच मध्ये दोन संघ, ज्या दोन संघाने पहिल्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ दाखवला होता, त्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा आणि सर्वाधिक चांगला खेळ जर आपण पाहिला तर VV पॅन्थर्सने दाखवलाय. प्रतीक जाधव याच्या नेतृत्वाखाली तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यासमोर गुरुदत्त वॉरियर्स, स्वरूप मात्रा टीम. काय घडेल या मॅच मध्ये, कोणता संघ बाजी मारेल याच्यावरती खूप काही निर्भर असणार आहे. आणि आता अखेरकार या सामन्याला सुरुवात होत असताना आमचे तिन्ही ऑफिशियल पंच, एका बाजूला मयूर पवार सर, त्याच्या सोबतीने कल्पेशजी भोईर सर आणि राजूजी सिंग सर सज्ज होत आहेत. आमची संपूर्ण टेक्निकल टीम सुद्धा तयार होतीये. प्रो पंच निखिल घरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन. या स्पर्धेला आजचा त्यांचा दुसरा दिवस असेल. मंचावरती संघमालक आहेत, त्यामध्ये पंकज दादा पाटील, त्याचबरोबरीनं मुकेशजी नेगी हे मंचावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. आणि अखेरकार मॅचला सुरुवात झाली आहे. 3 नंबर चढाईसाठी आलाय. क्या बात आहे. पायामधील अंतर वाढून हँड टच करण्याचा प्रयत्न, उजव्या कोपऱ्यावरती हल्ला केला आणि पहिल्या गुणाची नोंद झाली आहे. सिंगल पॉइंट. आणि प्रसाद चढाईसाठी येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन सोहळा थोडा उशिरा झाल्या कारणाने काही व्यत्यय आले होते आणि त्याला पाहत असता सामने उशिराने सुरू झाले आणि म्हणूनच 2 मॅच बाकी होत्या आणि त्यामधील हा सामना इथे खेळवला जातोय. गुरुदत्त वॉरियर्स आणि VV पॅन्थर या दोन संघांदरम्यान. आणि पलटवार झालाय. तुम्ही एक मारला, आम्ही सुद्धा एक मारणार. 1 टेक्निकल पॉइंट फेअर ऑफ गुरुदत्त वॉरियर्स. सुरुवात झाली आहे, आघात झालाय आणि
यावेळेला समोरून डॅश काढण्याचा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे तिथे ब्लॉक सुद्धा केला आणि एका गुणाची कमाई होईल. सिंगल पॉइंट खात्यामध्ये जमा होतोय VB पॅन्थर्सच्या. गुरुदत्त वॉरियर्स हा संघ मोजक्याच खेळाडूने इथे उपस्थित आहे आणि हँटच काढण्याचा प्रयत्न झाला अतिशय चांगल्या प्रकारे पायावरती केलेला हल्ला आणि सिंगल पॉइंट खात्यामध्ये जमा होतोय VB पॅन्थर्सच्या. सातचा डिफेन्स पहा आणि पहिल्या दिवसापासून ही मजा सुद्धा आहे. जे पहिल्या दिवशी खेळले ते दुसऱ्या दिवशी मजा घेताना दिसले, जे दुसऱ्या दिवशी खेळले त्यांनी पहिल्या दिवशी मजा घेतली. ओहो आणि इथे बघा एकत्रित पकड करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न करत असताना इथे पॉइंटची कमाई झाली आणि आता हँड टचचा प्रयत्न केला गेला उजव्या कोपऱ्याला. पुन्हा एकदा टार्गेट बनवत असताना स्वरूप मात्र यावेळेला कोर्टच्या बाहेर जावं लागतंय. सिंगल पॉइंट 5-3 3-5 अशी गुणतालिका चढाईला पुन्हा एकदा सुरुवात होईल. 7च्या डिफेन्स मध्ये समोरून ब्लॉक काढण्याचा प्रयत्न काय निसटलाय का 1 2 3 सगळे तुटून पडल्यात आणि त्यानंतर मात्र मिडलाईन पार करता राहिलेत. थोडा अगोदर जर प्रयत्न केला असता कदाचित मिडलाईन पार झाली असती. 1 नव्हे 2 नव्हे ते सरळ 3 ते 4 गुण मिळाले असते. आता सुपर टॅकल ऑन असताना 2च्या डिफेन्स मध्ये चढाईपटू आलाय आणि 2च्या डिफेन्स मध्ये चढाई करत असताना इथे टॅकल पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न झालाय आणि सुपर टॅकल पहिला सुपर टॅकल आजच्या दिवसामधील या पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. कबड्डी या खेळामध्ये जितकी मेहनत मैदानामध्ये तुम्हाला करावी लागते त्याच्यापेक्षा जास्त मेहनत तुम्हाला वॉर्मअप मध्ये करणं गरजेचं असतं. त्याचं कारण आहे जितका वॉर्मअप जास्त तितके इंजरीचे चान्सेस कमी असं म्हटलं जातं. भल्या मोठ्या जाणकारांनी ही सर्व वक्तव्य केलेली आहेत आणि आता इथे 3च्या डिफेन्स मध्ये चढाईपटू चढाईसाठी आलाय. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे. ओहो मारला गेलाय आणि सिंगल पॉइंट. अजूनही मेन रेडर म्हणजेच प्रतीकने चढायला मला वाटतं आलेला नाहीये. प्रसादने सुरुवात केली आणि त्यानंतर यंगस्टर्सने इथे वापरलं गेलंय म्हणजेच नवोदित खेळाडू अतिशय चांगली कामगिरी करतायत आणि VB पॅन्थर्स बॅकअप प्लॅन तयार करतोय. ओहो बॅक होल्ड काढण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर पद्धतीने इथे बॅक होल्ड केलाय आणि एका गुणाची कमाई होईल. ऑल आउटचं सावट ऑल आउट आणि त्यानंतर आता ऑल इन 1+2 टोटल 3 पॉइंट्स. गुणतालिका दर्शवतीये 11-5 5-11. अनिल दळवी चेतन पाटील सिंगल पॉइंट इथे घेतला गेला आणि गुरुदत्तने आता कंबर कसायला सुरुवात केली आहे. म्हणजेच खूप चांगल्या प्रकारे फुटवर इथे वापरला ते चढाईपट्टीकडून आणि शानदार चढाई म्हणजे बघावीशी वाटते अशी चढाई इथे केली जाते आणि इथून 3 नंबरने सुद्धा अतिशय चांगला वार केलाय. अगदी खोलवर चढाई करत असताना डिफेन्सला हलू सुद्धा ते दिलेलं नाही आणि बघताच नजरे काढून घेतलेला तो पॉइंट सिंगल आणि आता डू अ डाय. थर्ड रेड मध्ये प्रसाद आलाय. 7च्या डिफेन्स मध्ये काय प्रसाद गुणाची कमाई करेल का. 7चा डिफेन्सचा हँड टच करण्याचा प्रयत्न मध्यरक्षकावरती केलेला हा हल्ला होता आणि खूप चांगली चकमक. सिंगल पॉइंट तिथे घेतला गेलाय आणि शैलेश करावडे आपण कुठे असाल प्लीज
मंचाजवळ यायचंय. शैलेश करावडे आपण अनिल दळवी यांच्याशी संपर्क साधा. 5च्या डिफेन्समध्ये चढाईपटू चढाईसाठी दाखल झालाय कोर्टमध्ये व्हीव्ही पॅन्थरच्या, जिथे बोनस ऑफ आहे आणि इथे ओहो रवींद्र पहलची आठवण ताजी झाली या टॅकलला पाहून. अशाच प्रकारे काहीच टॅकल करत असताना पाहायला मिळायचे रवींद्र पहल आणि जबरदस्त चढाई. सपोर्टिव्ह रेडर म्हणून एक चांगला रेडर उभरून येतोय. 4 नंबर चांगली चढाई त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि टाइम आउट घेतला गेलाय व्हीव्ही पॅन्थरच्या माध्यमातून. सलाडी टाइमआउट नंतर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. चढाईपटू चढाईसाठी आलाय, त्याला समोरून कवटाळण्याचा प्रयत्न आणि प्रसादने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे. रेडर आउट, गुण मिळेल व्हीव्ही पॅन्थर्सला आणि 3च्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा चढाईपटू चढाईसाठी येतोय. सुपर टॅकल ऑन आहे, काय सुपर टॅकल करून इथे पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येण्याचं निर्देशन देतील का? डावीकडून उजवीकडे येण्याचा प्रयत्न, निदान रेषे जवळनं चढाई काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मध्येच खोलवर चढाई. तसेच पालघर जिल्हा पंचप्रमुख आदरणीय अच्युत सातवी सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम अच्युत सातवी सर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत VVKPLच्या माध्यमातून. सातच्या टिप्समध्ये स्वरूप मात्र चढाईसाठी आलाय. स्वरूपला सूर गवसत नाहीये आणि तीच अडचण आहे गुरुदत्त वॉरियर्सची. स्वाभाविक खेळ स्वरूपचा पाहिला तर अतिशय चपळाईने भरलेला गट्सची खेळ करण्यासाठी ते जाणले जातात, परंतु या स्पर्धेमध्ये तितकीशी ती छाप सोडू शकलेली नाहीयेत. या खेळाडूने मात्र प्रभावित केलंय. ये फ्युचर स्टार आहे, हे येणाऱ्या वसई तालुक्याच्या कबड्डीतील भविष्य असणार आहे. 4 नंबर अतिशय चांगली चढाई इथे करत असताना सिंगल पॉइंट पुन्हा एकदा मिळाला आणि आता स्वरूप एकमेव असा खेळाडू शिल्लक आहे कोर्टमध्ये, जर का गुण आणले तर संधी मिळेल, नाही वॉलआउट वाचवला जाईल. इथे बॅकशूट करण्यासाठी आले होते ना, ओहो डॅश केलाय स्वरूपला. पुन्हा एकदा कोर्टच्या बाहेर जावं लागेल. 1+2 टोटल 3 पॉइंट्स. 20-8-8-20 अशी कुठे तालिका आहे. बोनस घेण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. वसई विरार कबड्डी प्रीमियर लीग 2024 खूप चांगला प्रयत्न. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी गेले कित्येक वर्ष आई जुदानीच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धांचं आयोजन आपण पाहत आलेले आहात. 2 वर्ष मागे जर आपण जाल, इथे हँडटच काढण्याचा प्रयत्न केला गेला. परस्यूट, ओहो परस्यूटद्वारे गुण मिळाला गेलाय आणि सिंगल पॉइंट जमा होईल खात्यामध्ये गुरुदत्त वॉरियर्सच्या. मागील 2 वर्षांचा काळ मी तुम्हाला सांगेल. पहिल्या वर्ष ज्या वेळेला खेळवलं गेलं लीग पद्धतीच्या माध्यमातून सामने, तिथे कारगिल विभागामधील सर्व खेळाडू कारगिल मध्ये आपण पाहिले होते. दुसऱ्या वर्षामध्ये ज्यावेळेला आलो, म्हणजे मागील वर्षी ज्यावेळेला ही स्पर्धा भरवली गेली त्यावेळेला कारगिल, मोरेगाव, नागिनदास या नानानी पार्क पर्यंतचा पूर्ण विभाग एकत्रित करून ती स्पर्धा भरवली गेली होती. आणि या वर्षी ज्यावेळेला आपण 3ऱ्या वर्षाकडे आलेलो, तिथे पहिलं सीझन आहे VVKPLचं, म्हणजेच वसई तालुक्यातील सर्व खेळाडू एकत्रित करून ही लीग भरवण्याचा मान आई जुदानी कलाक्रीडा मंडळाला मिळालाय. चला, एक महत्वाची आणि इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. या स्पर्धेमध्ये खेळणारे जे खेळाडू किंवा आयकॉन म्हणजेच खेळाडूच असतील, जे इथे उपस्थित आज राहणार नाहीत, काही पर्सनल कारणाशिवाय जर का कोणत्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी गेले असतील
तर त्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी खेळता येणार नाही आणि पुढच्या वर्षी ही स्पर्धा वेगळ्या दिमागात आणि मोठ्या प्रमाणामध्ये पार पडताना दिसणार आहे. ते भव्य दिव्य स्वरूप असणार आहे आणि त्याची अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत केली जाणार आहे. परंतु त्या अगोदर ही मॅच कशा प्रकारे संपन्न होते त्यावरती नजर असेल. एक व्हिडिओ काल आम्ही अनाउन्स केलं होतं, सर्वांना विनंती, एक व्हिडिओ आपण काढायचा या स्पर्धेचा आणि तो VVKPLच्या ग्रुपवरती अपलोड करायचा आहे. ज्यांचा सर्वात चांगला व्हिडिओ असेल त्याला एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात येईल. आणि त्यामुळे लगेचच उचला आपला मोबाईल, लागा तयारीला आणि ती व्हिडिओ VVKPLच्या ग्रुपमध्ये टाकायची आहे. जर का तुम्हाला VVKPLच्या ग्रुपला म्हणजे तुम्ही जॉईन नसाल तर केतन पाटील आणि अनिल दळवी यांच्याशी संपर्क साधा किंवा त्यांना पर्सनल पाठवा, ते तुमच्या नावाने ती व्हिडिओ पोस्ट करतील. सिंगल पॉइंट गुरुदत्त वॉरियर्सच्या खात्यामध्ये 10-20 20-10. कॅल्क्युलेटर बघायचं झालं तर तिथे फक्त 2ला 1 करायचे किंवा 1ला 2 करायचे, उलटा पुलटा करावा लागेल आणि तर गुरुदत्त वॉरियर्स इथे या मॅचमध्ये जिंकू शकते. परंतु दुसऱ्या आपला ज्या प्रकारे सुरुवात झाली पूर्णपणे शांत चित्ताचा खेळ VV पॅन्थर्सच्या माध्यमातून होतोय आणि ही सध्याच्या घडीला संघाची गरज आहे. चढापटी चढासाठी पुन्हा एकदा दाखल झालाय. 4 नंबर काय गुणाची कमाई केली जाईल का? 7चा डिफेन्स. ओहो, शूट करायचं होतं, शूट करतायत परंतु त्या अगोदर इच 1 पॉइंट मारल्या अगोदरच लॉबीमध्ये गेले आणि त्यानंतर मात्र ओहो, इथे बघा काय जबरदस्त किक. बघताच कॉर्नरने कोणत्या प्रकारे पुढे येण्याची इच्छा दर्शवली नाही, त्यावेळेला त्याचा फायदा उचलत असताना प्रसाद कोळीला मात्र कोर्टच्या बाहेर जावं लागतंय. सिंगल पॉइंट 13-21, 21-13, 8चा फासला. दोनच्या डिफेन्स मध्ये चढापटी चढायसाठी आलाय आणि ओहो, डबल डायव्हर्ट काढण्याचा प्रयत्न होता, अँकल हातामध्ये आलाय आणि त्यानंतर दबोचलंय. सुपर टॅकल आणि सुपर टॅकल द्वारे 2 गुण मिळतील VV पॅन्थर्सला. अतिशय चांगला खेळ आतापर्यंत VV पॅन्थर्सने केलाय. गुरुदत्तने बाउन्स बॅक काढण्याचा प्रयत्न काही काळ केला जरूर, परंतु तिथे त्यांचा टिकाव लागलेला नाहीये. आपण पाहतात ऐकतात VVKPL ही स्पर्धा कशासाठी, त्याचं कारण काय, याची सुद्धा चर्चा होणार आहे आणि ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. यंदाच्या वर्षी ज्या प्रकारे एक एक पाऊल पुढे जात असताना आई जुतानी कलाक्रीडा मंडळाने या स्पर्धेचा स्तर उंचावलाय, त्याला बघता वसई तालुक्यामधील तारे सितारे या स्पर्धेमध्ये भाग घेऊन सर्वांसमोर आपलं कौशल्य सादर करावेत अशी इच्छा होती आणि त्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. आणि त्याचबरोबरीने दुसरं कारण असं आहे की वसई तालुक्याने या अगोदर अनेक खेळाडू जिल्ह्याला दिले, राज्याला दिले, त्यानंतर देश पातळीवरती सुद्धा खेळताना दिसले. अशाच प्रकारचे अनेक खेळाडू अजून या वसई तालुक्यामधून घडावेत याच एका अट्टाहासापायी ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. एकाच संघामधून खेळणारे खेळाडू भिन्न भिन्न संघात खेळत असताना कशा प्रकारे आपलं कौशल्य कायम राखतात, त्यांच्या त्या कॉन्फिडन्सला किंवा आत्मविश्वासाला अजून बळकट करण्यासाठी आयोजित केलेली ही स्पर्धा. ओहो, यावेळेला डाईव्ह लगावून हँड टच करण्याचा प्रयत्न, पॉइंट नाहीये. रिक्त चढाई एम्प्टी रेड करून भाग पुन्हा एकदा आपल्या कोर्टमध्ये जाताना दिसतात आणि त्यानंतर 3 नंबर चढाईसाठी दाखल होत आहेत. गुरुदत्त वॉरियर्सच्या कोर्टमध्ये जशी VVKPL स्पर्धा आपण एक वरच्या लेवलची आणि
पहिल्यांदाच असं वसई तालुक्यामध्ये कोणीतरी तालुकाला एकत्र आणण्याचं कार्य केलंय, म्हणजे सर्व खेळाडूंना तालुका लीग खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबरीनं आपण जसे मागील 2 वर्षामध्ये एक एक स्तर वरती येताना आई जुदानी कलाखंड मंडळाच्या स्पर्धेला पाहिलं, तसं कदाचित इथून पुढे एक स्टेप वरती जाण्याचा प्रयत्न असू शकतो आणि कदाचित त्याच्यात तुम्हाला खेळण्यासाठी पहिले प्राधान्य दिलं जाऊ शकतं. इथे सुपर टॅकल ऑन असताना मिळालाय गुण, 2 गुणांची कमाई होईल आणि प्रतीक जाधव यावेळेला मला वाटतं पहिली चढाई करण्यासाठी आलाय. 5चा डिफेन्स बोनस ऑफ असताना हँड टच काढायचा प्रयत्न केला गेला आणि उजव्या कोपऱ्यावरती सहजतेने घेतलेला गुण आहे. वरच्या पटलावरती खेळण्याचा अनुभव काय असतो किंवा वरच्या पटलावरती खेळल्यानंतर तर वसई तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय जगदीश तांडेल सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल जगदीश सर आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबरीनं चारच्या डिफेन्स मध्ये 4 नंबर जशी परिधान केलेला राज आलाय, परंतु राजने या मॅच वरती राज केलंय. अतिशय चांगला खेळ या नवोदित खेळाडूने केलाय. 4च्या डिफेन्स मध्ये पाहूयात गुणाची कमाई केली जाते का. 2 ते 3 स्टेप मध्ये हो हँडटच करण्याचा प्रयत्न आणि स्वरूपला टार्गेट केलंय. सिंगल पॉइंट पुन्हा एकदा जमा होईल खात्यामध्ये बीबी पॅंथर्सच्या. लास्ट 4 मिनिट्स, शेवटचे अंतिम 4 मिनिटांचा खेळ असताना काय पलटवार केला जाईल का. 14-28, 28-14. हो समोरून ब्लॉक काढण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर साखळी सुटल्या कारणानं 1-2 गुणांची कमाई होईल. अजूनही वेळ गेलेली नाहीये या मॅच मध्ये परत येण्यासाठी. उरलेल्या खेळाडूंना बाद करून एक ऑल आउट या मॅच मध्ये परत आणू शकतो आणि त्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जातात गुरुदत्त वॉरियर्सच्या माध्यमातून हे पाहणं रोचक ठरणार आहे. प्रसाद गुरुदत्ताच्या कोर्टमध्ये शांत चित्ताची चढाई करत असताना माहित आहे त्याला वेळेला कशा प्रकारे वापरायचंय, इथून येणाऱ्या पुढच्या वेळेला आपल्या बाजूने कशा प्रकारे झुकवायचंय आणि त्याचा तो प्रामाणिक प्रयत्न सुद्धा पाहायला मिळतो. लास्ट 3 मिनिट्स गो, शेवटचे 3 मिनिटं शिल्लक असताना काय पवित्र आहे गुरुदत्ताचा. समोरून 1-2 थोडक्यात बचावलाय. कमरेमध्ये पकड नसती बसली तर कदाचित इथे मल्टी पॉइंट रेड आणि ऑल आउटचं ते संकट असतं. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळतोय जिथे 16-29 ही गुणतालिका आहे. 4चा डिफेन्स, खोलवर चढाई करून गुण मिळवावे लागतील. काय बीबी पॅंथर्स इथे गुण मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये असेल का. अतिशय चांगला थाय होल्ड आणि थाय होल्ड करत असताना एका गुणाची कमाई गुरुदत्ताच्या खात्यामध्ये. ही संपूर्ण स्पर्धा गेले 2 दिवस, आजचा 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवसापर्यंत येत असताना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिलाय आणि खरोखरच त्या प्रेक्षकांचं मनापासून आभार आहे की आपण इतकं अतोनात आणि मोठं प्रेम या स्पर्धेला दिलं. त्याबद्दल यावेळेला दोन्ही अँकलना एकत्रित हातामध्ये होल्ड केलंय आणि सिंगल पॉइंट मिळतो बीबी पॅंथर्सला. 4च्या डिफेन्स मध्ये चढाईपटू चढाईसाठी आलाय. काय गुणाची कमाई केली जाईल का. काय अप्रोच आणि काय इंटेंट असतो, काय इंटेंट असणं गरजेचं आहे, याचं नीट प्लॅनिंग असणं गरजेचं असणार आहे प्रत्येक संघाकडे. कारण ही ती अशी स्थिती आहे. काल एक असा संघ होता, तो संघ पूर्णपणे इन होईल असं सगळ्यांना वाटत होतं,
परंतु शेवटच्या क्षणाला पॉइंट्स मध्ये एवढी मोठी गफलत पाहायला मिळाली की तिथून मात्र त्याला परत येण्याचे चान्सेस सुद्धा मिळाले नाहीत. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने निर्विवाद वर्चस्व मिळालं होतं साहिल कदम अँड टीम, आणि त्यानंतर मात्र ते स्पर्धे बाहेर होताना दिसले होते. आणि म्हणूनच या साखळी सामन्यांमध्ये तुम्हाला तुमचा खेळ कोणत्याही वेळेला लूज करणं हे मूर्खपणाचं कारण ठरत असतं. चढाईपोटी चढाईसाठी आलाय आणि आता 5च्या टेपेस मध्ये पाहूयात कशा प्रकारे चढाई केली जाते. 31-18, 18-31 बोनस ऑफ, आणि कोणत्याही प्रकारे इथे गुणांची कमाई केलेली नाही आहे. या मॅच मध्ये हा सितारा चमकलाय, हा स्टार चमकलाय, आणि त्याच्यामुळे ही मजबूत स्थिती म्हणजे प्रसादच्या सोबतीने खूप चांगल्या प्रकारे चढाई या चढाईपटूने केली आहे. गुरुदत्तचा पुढे डिफेन्स नाकाम, रेडिंग मध्ये पॉइंट येत नाहीयेत, त्यामुळे अडचणी वाढल्यात, आणि त्यामुळेच हा जो 13चा फासला दिसतोय. मॅच ओव्हर, मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम व्हीव्ही पॅंथर्सने 18-31 या फासल्याने. हार्ड लक टीम गुरुदत्त आणि मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम व्हीव्ही पॅंथर्स. थोड़ी लचक लचक आया मटक मटक मैंने दिया फटक अरे ले पंगा दिया दिया पंगा ले पंगा 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 ले. चल कपट कपट दिल धड़क धड़क थोड़ी लड़क झड़क मैंने लिया हाड़ा अरे ले पंगा 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 ले पंगा 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 ले पंगा. कबड्डिया लाल मेरा मुच्छा लाल लाल से पकड़ी पटकी पटकी हुई घुसुर घुसुर चला इधर उधर मैंने खींची टांग वो गया पसर अरे पसर गया पसर गया पसर गया पसर गया. थँक्यू. आणि आता झालेला मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच सुमित यादव. प्लीज सुमित आपण या, आपला गौरव करण्यात येईल प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन. मी विनंती करेल मंचावरती उपस्थित आदरणीय किर्लोस्कर सर यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन इथे गौरव करण्यात येणार आहे. सुमितचा अतिशय चांगला खेळ ऍज अ रेडर म्हणून सुमितने केला, आणि त्याच्याबद्दल त्याचा केलेला हा गौरव. सुमित यायचंय, सुमित आपण पुढे या. सुमित अतिशय चांगला खेळ ऍज अ रेडर, आणि त्यामुळे व्हीव्ही पॅंथर्सला एक मोठी बढत मिळाली आणि सामना जिंकला व्हीव्ही पॅंथर्सने. चला यापुढील होणारी मॅच त्यांच्यासाठी हा पहिला पुकार, अवंती 11 वर्सेस स्मिथ निवित रायडर्स. दोन्ही संघांसाठी खेळण्याच्या दृष्टीने हा पहिला पुकार. अवंती 11 विपक्ष स्मिथ निवित रायडर्स. विनंती आहे दोन्ही संघांना